आणि तांबे सरांच्या प्रत्येक कॅच साठी एसके अर्थात सागर काळन यांच्याकडून 101 रुपयाचा कॅश प्राइज. तांबे सर कव्हर मध्ये भरपूर कॅचेस पकडतीलही, त्यामुळे आता बघायचं की तांबे सर काय करतील. पोझिशन त्यांनी घेतलेली आहे आणि आता गोलंदाजावरती नवनाथ विर्लेचा सध्या हल्ला बॉल सुरू आहे. चांगला बॉल आहे, चांगला चेंडू या ठिकाणी. डॉट बॉलची फेक झाली, नवनाथ विर्लेला थोडं बॅकफुटवर ढकललं. 2 चौकारानंतर 4 चेंडू मध्ये 8 धाबा. 2 बॉल नवनाथचे होते पण 2 बॉल मात्र गोलंदाजाने कमावले आणि टिट फॉर टॅट होतच राहणार आहे. कधी बॅटर भारी ठरेल तर कधी बॉलर भारी ठरेल अशी सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये. सुंदर सुंदर स्पर्धा आणि तेवढीच मजा आता सामन्याने यायला सुरुवात होईल. फुल टॉस, चुकीचा चेंडू, मागे चेंडू चाललाय. वाईट प्लस चौकार आहे. रन्स मिळतील 5. कुर्बेन जीविका 11, राजेश विर्ले आणि प्रकाश विर्ले यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना जरी आपला संघ खेळतोय तरी राजेश विर्ले उन्हाच्या झळा सोसतायत की संघानेही त्या सोसाव्या आणि संघ मालकानेही त्या सोसाव्या अशी परिस्थिती. आणि संघ सध्या पोहोचलाय 4 बॉल मध्ये 13 या धावसंख्येवरती. खतरनाक लढाई करावी लागणार ईश्वर 11ला, कारण कुर्बेन 11 जीविका 11 हा सध्या टॉप संघ आहे ज्याची बॅटिंग लाईन टॉप आहे. आणि वा, खतरनाक समोरच्या दिशेने खोलून मारलाय. ओव्हर द रोप हे षटकार. बाउंड्री लाईन वरती चेंडू पडलाय, सीमा पार. कुर्बेन जीविका 11 नवनाथ विर्लेचा षटकार. रन्स झाल्यात आतापर्यंत टोटल 19 ऑन बोर्ड. ईश्वर 11 19 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. आणि आता थोडी का होईना पण टीमची थोडीशी तारांबळ उडाली असेल की पहिल्या बॉलर वरती जर इतके फटके येत असतील तर अजूनही खूप बॅटर आहेत त्यांच्याकडे. विजय डायरे अर्थात बबलूही चांगला बॅटर आहे, षटकार खेळणारा. आणखी बरेच बॅटर आहेत, गुरु बाबरे, अभिषेक क्षीरसागर आहेत आणि आणखी बरेच आहेत. त्यामुळे आता सध्या पोझिशन त्यांची मजबूत आहे पण विकेट पाहिजे. जर ईश्वरी 11ला कमबॅक पाहिजे तर या दोनकांपैकी एकाची विकेट पाहिजे. फटका हवेत चाललाय, पकडली कॅच आणि विकेट खात्यात. 19 धावसंख्या करून संघाला पहिल्या ओव्हर मध्ये मजबूत स्थितीमध्ये आणणारा नवनाथ विर्ले इथून आउट झालाय. आणि पहिली विकेट जी पाहिजे होती फलंदाजांना थांबवण्यासाठी ती विकेट आली आणि 19 धावसंख्येनं नवनाथ आउट झाला. आणि आता गुरु बाबरे मैदानाच्या आतमध्ये जात असताना पण तांबे अर्थात सुभाष सोनावळे यांनी कॅच पकडली तर प्रत्येक कॅच साठी सागर काळन यांच्याकडून 101 रुपयाचा कॅश प्राइज तांबे सरांसाठी असेल. आणि नवनाथ काय भारी बॅटिंग करत होता, असं वाटलं की या मैदानाच्या आतमध्ये तो विपक्षी टीमला वन साइड बॅटिंग करेल पण त्याने खरं तर घाई केली असं म्हणायला हरकत नाही. टाळ होऊन जाऊ द्या, बॅटिंग दमदार झाली नवनाथची. 19 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आल्यात. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका ही विनंती आहे. दुसरीच मॅच चालू आहे आणि 11:15 वाजलेत म्हणजे जवळपास मध्याह्न झालं तरी आपला एक ओव्हर धावा झाल्या ते मात्र 19. आता गुरु बाबरे मैदानाच्या आतमध्ये आणि यावर्षी चांगल्या टच मध्ये असणारा प्लेअर मध्ये विजय डायरे. विजय डायरे यावर्षी सुसाट फॉर्म मध्ये आणि त्याच्या बॅट मधून नक्कीच धावांचा वर्षाव होईल. त्या अनुषंगाने ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून या संघाचा विजय. आणि त्याला थांबवण्यासाठी गोलंदाजीसाठी आला ईश्वरी 11चा गोलंदाज समीर विर्ले. समीर विर्लेच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. कदाचित विजय डायरेला थांबवण्यासाठी त्याची भूमिका तेवढीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि त्यासाठी सुरुवात आणि पहिल्या बॉल वरती ठोकलाय तो षटकार विजय डायरेच्या बॅट मधून. ॲज अ आयकॉन, ॲज अ हार्ड हिटर बॅट. तांबे सरांसाठी बक्षीस मात्र वाढतंय. जर तांबे सरांनी कॅच पकडली तर दोस्ती ढाब्याचे ओनर अनिल शेठ कालन यांच्याकडून एका कॅच साठी 500 रुपये असतील आणि सागर कालन यांच्याकडून एका कॅच साठी प्रत्येक कॅच साठी 101 रुपये. तांबे सर आता बाउंड्रीवरती पोहोचलेत पण तो झेल मात्र त्यांच्या हातात आला पाहिजे आणि गोलंदाज तयार. कमबॅक पाहिजे ईश्वरी 11ला. शिवाबाई सोनावले यांचा संघ जो फिल्डिंग करतोय आणि प्रकाश विर्ले आणि राजेश विर्ले यांचा संघ जो बॅटिंग करतोय. आणि या बॅटिंग बॉलिंग मध्ये सध्या तरी कुर्वेन जीविका 11ची बाजू थोडी मजबूत वाटते कारण 25 धावा 1 ओव्हर आणि एका चेंडूमध्ये धावा फलकावरती आहेत. विजय डायरे आंथरडवर्डीचा हा टॉप क्लास प्लेअर. सध्या ताकदही आहे त्याच्याकडे आणि फटकेही तेवढे चांगले. समीर विर्लेचा तो
चेंडू चांगला पडेल का? वा सुंदर चेंडू, खाली राहिला, थोडा मिस्टेक झाली, चेंडू मागे चाललाय, 2 खेळाडू धावतायत, दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगवान झालाय आणि 2 धावा इथून कंप्लीट. 27 धावा 22च्या स्वरूपात 2 आल्यात, 27 धावा फलकावरती आहेत. खतरनाक बॅटिंग आहे ती कुर्वेन जीविका 11 या संघाची. आणि समीर विर्ले इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. ईश्वर 11ला एक चांगल्या गोलंदाजाची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा खरी करेल का? कव्हरच्या वरून उडवला विजय डायरेने, एक्स्ट्रा कव्हर पर्यंत खेळाडू पोहोचलाय. 1-2 तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये बॉल कॅरी केलाय, फेक झाली आणि तोपर्यंत 2 धावा, अवघ्या 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 29 या अंकावरती पोहोचली. ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोली सलग लगातार 5व्या पर्वामध्ये आपण आहोत आणि सर्व ग्रामस्थांचं पिंपलोली प्रीमियर लीग मध्ये, ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. आणि मैदानाच्या आतमध्ये आता समीर विर्ले कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो आणि विजय डायरेचा सातत्याने फटक्यावरती फटका आहे आणि सिंगल रनने स्कोर इथे पोहोचलाय तो 30. 1 ओव्हर 4 चेंडू समाप्त झाले आणि 30 धावा कुर्वेन जीविका 11, प्रकाश विर्ले आणि राजेश विर्ले यांचा हा संघ 30 या धावसंख्येवरती पोहोचलाय. विजय डायरे आणि त्याचबरोबर सुरुवात जी नवनाथ विर्लेने केली ती लाभदायक ठरली. आणि आता गुरु बाबरे आणि विजय डायरे, खरं तर गुरु बाबरे ज्या संघामध्ये खेळलाय ना तो संघ फायनल गाठलेली आहे. आता यावर्षी कुर्वेन जीविका 11चे संघ मालक प्रकाश विर्ले आणि राजेश विर्लेंना अपेक्षा आहे की यावर्षी देखील आपल्या संघाने किमान त्या 4 ट्रॉफीपैकी एका ट्रॉफीवरती सुरुवातीला दावा ठोकावा. पण सायली 11 सुनीलजी घोडविंदे साहेबांचा संघ, जो गेल्या वर्षी आत्मारामजी धुळे, सुनील गुरुजी घोडविंदे यांचा जो संघ जो गेल्या वर्षी चॅम्पियन ठरला होता, तो यावर्षी चॅम्पियन पद राखण्यासाठी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उतरणार. त्यामुळे त्याही संघाच्या कामगिरीकडे लक्ष असेल. सुनील घोडविंदे साहेबांनी व्यवस्थितपणे संघाची बांधणी केली आणि संघाला पूर्णपणे तयार सुद्धा केलंय. पण मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट आहे, काही होऊ शकेल. पण सध्या तरी 2 ओव्हरमध्ये 31 धावा आणि तांबे सरांवर जो वर्षाव आहे ना, भरपूर चर्चा आहे की तांबे सरांवरती बक्षिसाचा वर्षाव काय, कारण जुना खेळाडू आहे, बाउंड्री लाईनवरती उंच उडी घेऊनही कॅच पकडू शकतो. आणि म्हणून 3 त्यांच्या मित्रांनी खरं तर अनिल कालन यांच्याकडून 500, सागर कालन यांच्याकडून 100 आणि नरेश डायरे यांच्याकडून 100 आणि संदेश कालन यांच्याकडून मुंगला फॅन्स क्लब संदेश कालन यांच्याकडून 100 रुपये एका विकेटसाठी. आडव्या बॅटने फटका ऑन साइडला, एकच धाव, एक सिंगल रन आली. 32 धावा धावफलकावरती झाल्यात आणि सुमित वसावाच्या गोलंदाजीसाठी विकेट पाहिजे आणि मुंगला फॅन्स क्लब यांच्याकडून एका विकेटसाठी 100 रुपये. विजय डायरे ऑन स्ट्राइक आहे. द्वंद्व तर चांगले रंगणार या दोघांमध्ये. विजयसाठी हा समोर ठेवला होता चेंडू, चांगल्या बॉलची फेक केली सुमित वसावाने आणि विजय डायरे सुमित वसावा या दोघांमध्ये कोण वरचढ ठरेल या ओव्हरमध्ये. कारण सध्या विजय चांगल्या टच मध्ये, सुमितही थोडा इन प्रॅक्टिस आहे. पुन्हा एकदा सुमित वसावाने चांगल्या टप्प्याचा वापर केला आणि आता विजय डायरेला बघावं लागेल. सुमित वसावाचा चेंडू, सुमित वसावाने टाकलेला टप्पा आणि लाईन ज्या पद्धतीने चेंडू ज्या दिशेने येतात त्या दिशेनुसार त्याला आता बॅटची मुवमेंट राखणं गरजेचं आहे. कारण धावा फलकावरती 32 धावा आहेत. 3 बॉल संपले सुमित वसावाचे. ओव्हर नंबर 3 मध्ये ईश्वर 11 कमबॅक करतोय आणि खरं तर खेळाडूंची प्लॅनिंग आहे फलंदाजाला लटकवण्याची. पण आता विजय डायरे देखील आक्रमकतेने पेटून उठेल आणि पेटून उठलाय, ठोकलाय विजय डायरेने मैदानाच्या बाहेर, ठोकलाय तो षटकार. 38 धावा कुर्वेन जीविका 11 संघाच्या. आयकॉन प्लेयर 2 डॉट बॉल जरी खेळला असला तरी तिसऱ्या बॉलवरती, अर्थात ओव्हरचा चौथा होता आणि विजय डायरेने षटकार ठोकत 38 धाव संख्या आपल्या संघाची धाव फलकावरती असताना. खरं तर मैदानाच्या आतमध्ये कुर्वेन जीविका 11चे खेळाडू एवढे आक्रमक काय आहेत, कारण त्यांच्या दोन्ही संघ मालक उन्हात उभे आहेत. जेवढा आम्ही तापणार तेवढे खेळाडू गरम होणार, अशी त्यांची प्लॅनिंग आहे.
आणि राजेश विरले आणि प्रकाश विरले मॅचची मजा घेत असताना. आणि समोर शिवाबाई खरं तर कामानिमित्त बाहेर आहेत, पण शिवाबाई लाईव्ह या सामन्याचा आनंद जरूर घेत असतील. पंचांचा निर्णय आला व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव 39 रन्स. 4 बॉल संपलेत सुमित वसावाचे. खरं तर सुमितची बॉलिंग 2-3 चेंडू भारी पडले. एक चुकीचा चेंडू पण त्यानंतर कमबॅक करावा लागेल. आणि आज कदाचित 4थ्या ओव्हरमध्ये एक गुगली बॉलर आपल्याला बघायला मिळेल. विजयचा फटका ताकदीने खेळला, भरपूर उंच. अंदाज चुकला, कॅच ड्रॉप झाली. कॅच ड्रॉप. 2 धावा, 41 धावा फलकावरती. विजय डायरेला आउट करण्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग होती आणि विकेटसाठी एक गेम प्लॅन होता, पण विकेट इथून येता राहिली. धावा फलकावरती 41 धावा. 41 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज सुमित वसावा. मैदानाच्या आतमध्ये ईश्वरी 11 शिवाबाई सोनावले यांचा हा संघ फिल्डिंग करतो आणि आपल्या टीमसाठी सुमित वसावाचा हा विजय डायरेसाठी अंतिम बॉल असेल. विजयच्या बॅटमधून खतरनाक शॉट, सीमा पार टोकला विजय डायरेने षटकार. धावा फलकावरती संख्या आहे ती मात्र 47. विजय डायरे इज ऑन फायर नाव. आणि विजय डायरेने जर आता लगातार 3 षटकार खेळले तर नरेश शांताराम डायरे यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपये आणि संघ मालक राजेश विर्ले प्रकाश विर्ले यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये असतील. क्या बात आहे. नरेश दादा डायरे खरं तर GPL चे आमचे CPU म्हणते मेमरी, आणि खरं तर या आमच्या CPU कडून 200 रुपये आले ते विजय डायरेच्या 3 लगातार षटकारांसाठी. धन्यवाद नरेश दादा. त्याचबरोबर राजेश विर्ले प्रकाश विर्ले यांचं देखील मनापासून धन्यवाद. खतरनाक स्कोर उभारलाय. 3 ओव्हरमध्ये धावा संख्या झाली आहे ती 47. 47 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती झालेले आहेत. ईश्वरी 11ला खरं तर सुरुवातीपासून नवनाथची विकेट त्याने कमावल्यानंतर विजयलाही मैदानाच्या आतमध्ये आउट करणं महत्त्वाचं होतं. आणि या वर्षी खरं तर या क्रीडा स्पर्धेसाठी ज्यांची आम्हाला मोलाची साथ राहिली, RN ग्रुप यांच्याकडून या सर्व खेळाडूंना सर्व टी-शर्ट देण्यात आले RN ग्रुप कडून, त्यांचं मनापासून आभार. त्यानंतर आत्माराम घोडविंदे साहेबांकडून 1, 2, 3, 4 चारही क्रमांकाच्या तलवडेचे यांच्याकडून आम्हाला चौकार, षटकार आणि विकेट हॅट्रिक साठी ट्रॉफी देण्यात आली, त्यांचे आभार. आणि निवृत्ती खाडे साहेब यांच्या वतीने आम्हाला बॉल बॉक्स देण्यात आले निवृत्ती खाडे साहेबांकडून, त्यांचे मनापासून आभार. त्यानंतर कमलाकर सोनावले, मधुकर सोनावले यांच्या वतीने कोल्ड ड्रिंक्स या क्रीडा स्पर्धेसाठी देण्यात आल्यात, त्यांचे देखील आभार. मैदानाच्या आत या दरम्यान विकेट गुरु बाबरेची आउट झाली. त्यानंतर जनरेटर 2 दिवसासाठी आम्हाला जनरेटर सेवा ज्यांच्या माध्यमातून देण्यात आली, महेश पोसाटे यांचे मनापासून आभार. आणि संजय कराळे साहेब यांच्या वतीने आम्हाला आर्थिक सहाय्य अर्थात आर्थिक रक्कम त्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आली, त्यांचे मनापासून आभार. आणि त्याचबरोबर राहुल हजारे यांच्या वतीने आम्हाला पाणी टँकर अर्थात पाण्याचे टँकर आम्हाला देण्यात आले राहुल हजारे यांच्याकडून, त्यांच्या मनापासून आभार. कमलाकर सोनावळे यांच्या वतीने सुद्धा आम्हाला पाण्याचे टँकर देण्यात आले, तर कमलाकर सोनावळे यांचे देखील आभार. सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. मुंगला फॅन्स क्लब यांच्याकडून जर चेरीने आणखीन एक विकेट घेतली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 47 झाल्यात. अमोल जाधवने इथं हलक्या हाताने फक्त स्टिअर केला. तर विजय डायरेने जर 3 षटकार लगावले तर प्रथमेश जांभुलकर याच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बघा विजय डायरेचे मित्र किती आहेत, खूप दूर दूरवरून मित्र आलेत आणि प्रथमेश जांभुलकरने 500 रुपयाचा कॅश प्राइज लावले. फटका विजय डायरेचा हवेत आहे, इथून कॅच ड्रॉप झाली आणि दुसऱ्या धावेसाठी निघाले फलंदाज. जर या ओव्हरमध्ये आणखी चरणचे 3 बॉल आहेत, म्हणजे जर चरण काल्याने विकेट हॅट्रिक कमावली तर पिंपलोली गावचे दीपक सोनावले आणि दीपक
कालन यांच्याकडून विकेट साठी रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. गोलंदाज सय्यद चरण. विजयच्या बॅटला ब्रश झाला चेंडू. फ्लाइंग स्लिपच्या हातामध्ये चेंडू आहे. एक खेळी कंप्लीट दुसरीसाठी निघालेत आणि विकेट आउट होईल रनआउटच्या स्वरूपात, पण 1 रन मिळेल. आणि या एका रनने 50 धावा झाल्यात कुर्बन 11 संघाच्या. टाळ्या होऊन जाऊ द्या. 50 धावा पहिल्यांदा पार पाडल्यात GPL 5व्या पर्वामध्ये. 50 धावा झाल्यात, पण विजय डारे इथून चान्स घेतोय. मी फटके खेळेल, मी षटकार ठोकेल, मी चौकार खेचेल. 51 धावा झाल्यात. चार चेंडू आणि 51 धावा फलकावरती आल्यात. विजय डारे 2 बॉल वरती चरण कालन वरती. ज्या चरण कालनला खरं तर ऑक्शन मध्ये सुरुवातीला इंटरेस्ट दाखवला नव्हता, पण त्याची बॉलिंग दमदार आहे आणि त्याच्यावरती विजय डारेचा फटका बाउंड्री लाईनच्या पार. चेंडू पोहोचलाय आउट ऑफ द पार्क. षटकार ठोकला विजय डायरेने आणि 57 धावा टीमच्या. विजय डायरेच्या बॅट मधून षटकार आला. धावा फलकावरती टोटल धावा आहेत त्या मात्र 57. आणखीन एक चेंडूचा खेळ बाकी. एक षटकार मारला तर संघ मालकांकडून 200 होते, पण विजयचा फटका ग्राउंडच्या आतमध्ये पहिली कंप्लीट, दुसरीचा वेग राखलाय, थ्रो खाली केलाय आणि खेळाडू पोचलाय तो मात्र स्ट्रायकर एंडला. 59 धावा 4 ओव्हरमध्ये उभारल्यात कुर्वेन जीविका 11 या संघाने आणि 60 धावांचं लक्ष्य ईश्वरी 11 या संघासाठी. यानंतर होणारा सामना मी लगेच दोन्ही कर्णधारांना या ठिकाणी आमंत्रित करेल की आजच्या दिवसातील तिसरी मॅच असणार आहे. ती मात्र प्रांजल अनन्या 11 आणि वैष्णवी कन्स्ट्रक्शन यांच्यामध्ये तिसरा सामना असेल. तर प्रांजल अनन्या 11 आणि वैष्णवी कन्स्ट्रक्शन या दोनही कर्णधारांनी टॉस करण्यासाठी या ठिकाणी यावं ही विनंती आहे. 60 धावांचं टार्गेट आहे. फिल्डिंगसाठी लगेच आपण एंटर व्हा. प्रांजल अनन्या 11 सर्व खेळाडू प्रांजल अनन्या 11चे आणि त्याचबरोबर वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे सर्व खेळाडू आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित राहा. तर कुर्वेन जीविका 11 मध्ये आता बॅटिंग संपली. आता फिल्डिंग मध्ये आपली स्टाईल ते दाखवतील आणि खरं तर त्यांच्या टीम मध्ये एक स्टायलिश प्लेयर रोहन पाटील त्या टीम मध्ये. चला मी सर्व संघातील खेळाडूंना विनंती करतो की या क्रीडा स्पर्धा आपल्यासाठी आहेत, त्यामुळे व्हॉलेंटियरच्या भूमिकेत आपण आपलेच खेळाडू राहणं फार महत्वाचं आहे. तर पंचांना पाण्याची एक बॉटल घेऊन जा. अंपायर्सला पाणी द्या. पंचांना विनंती आपण या थोडं रिलॅक्स व्हा तरी चालेल. तर बघा सर्व खेळाडू खरं तर ग्रामपंचायत लीग व्हावी यासाठी आपल्या सगळ्यांचा पुढाकार असतो आणि व्हावी आपला खरं तर जो पुढाकार असतो ना, तर आता व्हॉलेंटियरच्या भूमिकेत तो पुढाकार आपला असावा ही विनंती आहे. आणि 2 कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. मी निवृत्ती खाडे यांना विनंती करेल की पुढील मॅच साहेब आपण टॉस करावा. प्रांजल अनन्या 11चे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत अजय सोनावले आणि वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे कर्णधार या ठिकाणी विघ्नेश डायरे, एक न्यू कॅप्टन आणि निवृत्ती खाडे यांच्या शुभ हस्ते तर पुढील मॅचचा नाणेफेक आपण निवृत्ती खाडे यांच्या शुभ हस्ते करतोय. प्रांजल अनन्या 11 आणि वैष्णवी कन्स्ट्रक्शन या दोघांमध्ये ती मॅच होईल. सामन्याचा महत्त्वपूर्ण टॉस. टॉस जिंकलाय वैष्णवी कन्स्ट्रक्शनने आणि कर्णधार विघ्नेश डायरेने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि फिल्डिंग असेल प्रांजल अनन्या 11ची.
60 धावांचं लक्ष्य. 59 धावा झाल्यात. 60 धावांचं लक्ष्य आहे आणि या 59 मध्ये एकट्या विजय डायरेच्या धावा आहेत त्या 34. बॅटिंग मध्ये एका मॅच मध्ये विजय डायरेने 34 धावा केल्या आणि सुरुवातीला नवनाथ विर्लेने जी सुरुवात करून दिली, खरं तर ती सुरुवात होती 14 धावा संख्येची नवनाथची, कारण 5 एक्स्ट्रा होत्या, म्हणजे 14 धावा नवनाथ विर्लेच्या आणि 34 धावा विजय डायरेच्या, अशा एकंदरीत 59 उभारल्यात. आणि 60 धावांचं लक्ष घेऊन ईश्वर 11 सुमित वसावा आणि अमर बाबरे सलामीच्या भूमिकेत असतील. आणि सलामीची भूमिका 60 म्हणजे 15ची सरासरी आहे. 15च्या रन रेटने 60 धावा चेस करायचे आहेत. त्यामुळे सुमित वसावा आणि अमर बाबरेला सुरुवातीपासून आपल्या संघाची बाजू मजबूत करण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील. GPL 5व्या पर्वामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी अंथरट वरडीचे सन्माननीय गजानन कृष्णा डायरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले. डायरे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर महाले काका भाकरीचा पाडा यांचंही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आम्ही करतोय. तर सूरज या ठिकाणी आपण विनंती करतो की गजानन कृष्णा डायरे आणि महाले काकांचा सत्कार या ठिकाणी आपण करावा. खरं तर गजानन कृष्णा डायरे म्हणजे ग्रामपंचायत पिंपलोली मध्ये त्यांचा सुपुत्र MBBS डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रातली सर्वात मोठी डिग्री इथे शिक्षण घेतो. आणि ईश्वर 11चे संघ मालक शिवाभाई सोनावले यांची दमदार ग्रँड एंट्री GPL 5व्या पर्वामध्ये. फलंदाज आउट. विकेट आली पहिल्याच बॉलवरती आणि मैदानाच्या आतमध्ये कुर्वेन जीविका 11चे स्टायलिश फिल्डर रोहन पाटील याने जर कॅच पकडली तर बल्मा ग्रुप पिंपलोली यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज त्याच्या प्रत्येक कॅच साठी असेल. आणि अमर बाबरे इथे स्वस्तात परतलाय. स्वस्तात परतलाय तो अमर बाबरे. असं वाटलं नव्हतं की अमर पहिल्याच बॉलवरती आउट होईल, पण गुरु बाबरेच्या गोलंदाजीला खेळणं म्हणजे सुरुवातीलाच अमरने थोडी घाई केली. साठ धावांचं लक्ष आणि गुरु बाबरेने विकेट कमावली. बॅक टू द बॉलर आहे चेंडू गुरु बाबरेच्या हातामध्ये. टीम प्लॅनिंग प्रॉपर आहे. संघ मालक राजेश विर्ले प्रकाश विर्ले यांचा हा संघ जो 60 धावा वाचवतो. तर शिवाभाई सोनावले, खरं तर भाईंच्या संघाला 60 धावा संख्येचं आहे. संघ मालक तेवढे दमदार आहेत ना, धावाही तेवढ्याच दमदार करायचे. फटका भारी हवेत चाललाय. डाऊन दी बॉल खेळाडू आल्याने पकडली आहे कॅच. बॅटर आउट. गुरु बाबरेच्या हातात ही दुसरी विकेट आणि ईश्वर 11 संघाला 3 बॉल मध्ये मिळाला धक्का दुसरा. आणि आता संघाचा डाव सावरायचा आहे तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एक मोठा खेळाडू पाहिजे आणि तो मोठा खेळाडू या टीमचा अर्थात सुभाष सोनावले अर्थात तांबे सर मैदानाच्या आतमध्ये जात असताना, खरं तर तांबे सर मैदानाच्या आतमध्ये जातानाही त्यांचा जो काही स्वॅग आहे तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मध्ये ते दाखवतील का. आपल्या आतमध्ये फटका अभिषेक क्षीरसागर बॉल पर्यंत एकच रन. धाव संख्या चौथ्या बॉल वरती आपण बघितली. तांबे सर गेले आणि मैदानावरती धाव संख्या सुरू झाली. शिवाबाईंनी कदाचित एखादा कान मंत्र दिलाय की काय तांबे सरांना. मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाला सध्या दुसऱ्या टीम वरती थोडा दबाव पाहिजे आपला आणि थोडा धाक तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाऊन विपक्षी टीमला ठेवा. खरं तर आपल्या बॅटिंगने तो धाक तुम्हाला ठेवायचा आणि ती बॅट सुमित वसावाची मैदानाच्या आतमध्ये गुरु बाबरेच्या अगेन्स्ट तळपेल का. फटका भारी आहे स्टेजच्या दिशेने. लॉंग ऑनच्या डोक्यावरून समालोचन कक्षाला अर्थात संघ मालक शिवाभाई सोनावले यांचं स्वागत करणारा आज सुमित वसावाचा षटकार. संघ मालकाची संघाच्या पाठीमागे ताकद किती महत्वाची असते ही दाखवणारी ही बॅटिंग सुमित वसावाची. शिवाबाईंना जो संघाचा षटकार पाहिजे होता तो षटकार त्यांनी दाखवला
आणि धावा संख्या पोहोचली ते मात्र 7 या अंकावरती. थोडासा दबाव आला. एक षटकार आणि वातावरण पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये 60 धावा चेस होऊ शकतात. प्रत्येक ओव्हरमध्ये 15-15 करायचे. जर सुमित वसावाने आणखीन एक षटकार ठोकला तर या ओव्हरमध्ये सरासरीच्या आसपास असेल तो ईश्वर 11. गुरु बाबरेचा हा चेंडू पहिल्या ओव्हरचा खेळ इथून संपलाय. धावा फलकावरती धावा झाल्यात ते मात्र 7. विजयासाठी 18 बॉल बाकी आहेत आणि 53 धावांची गरज आहे. आणि यानंतर मात्र चेतन धुळे, खूप मला वाटतं एका वर्षानंतर चेतन मैदानाच्या आतमध्ये दिसेल. प्रॅक्टिस करून तो उतरणार आहे आणि वैष्णवी कन्स्ट्रक्शनने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. प्रांजल अनन्या 11, अजय सोनावले आपण फिल्डिंगसाठी आपल्या टीमला रेडी करा. आणि 18 बॉल 53 धावसंख्येची गरज आहे ती या मॅच मध्ये. आणि ईश्वर 11 चमत्कार करेल का? शिवाबाई सोनावले यांचा हा संघ, सुभाष सोनावले अर्थात तांबे सर आणि सुमित वसावा यांच्या बॅटिंगने त्या धावा चेस होतील का? कारण सुभाष सोनावले, तांबे सरांसाठी मधुकर सोनावले दादा यांच्याकडून प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी प्रत्येकी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि ते कॅश प्राइज कमावणार का तांबे सर? भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, चढ उतार होत राहील. आणि 18 बॉल मध्ये 53चा पाठलाग इथून कसा होईल हे आपल्याला येणाऱ्या 18 बॉल मध्ये समजेल. आणि नवनाथ विर्ले, विजय डायरे, गुरु बाबरे आपल्या टीमची फिल्डिंग सेट करत असताना, कारण आता 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर जातील आणि तांबे सर ज्या फॉर्म मध्ये दिसत आहेत की त्यांना सुरुवातीपासूनच रोखायचं, पण धावसंख्येची गरज आहे. अजूनही ईश्वरी 11ला बॅकफूट वरती ढकलण्यामध्ये तेवढा यशस्वी झाला नाही कुर्वेन जीविका 11. कारण 1-2 सिक्सर जर आले ह्या ओव्हर मध्ये तर मात्र ईश्वरी 11 ची बाजू मजबूत होताना दिसेल. विजय डायरे समोर येतो, सुभाष सोनावले अर्थात तांबे सर. फटका तांबे सरांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा एक धाव. आणि विशेष म्हणजे तांबे सरांनी एकही चेंडू डॉट जाऊ दिला नाही. दोनही बॉल वरती त्यांनी जवळपास 3 धावा केल्या. विकी गोडविंदे यांचं खरं तर आम्ही स्वागत करतोय, कारण आज ते खेळतील की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह होता. पण आज खरं तर ते थोडे अनफिट आहेत, पण आपल्या संघाच्या पाठीशी नक्की आलेत. आणि मैदानाच्या आतमध्ये विजय डायरे समोर येतो, सुमित वसावा हलक्या हाताने मागे ढकललाय. गॅप मोठा आहे, ठोकलाय तो सुमित वसावाने चौकार. धावा पोहोचल्या त्या चौकाराच्या मदतीने. टोटल धावा संख्या 14 आणि अजूनही विजयासाठी गरज येते 46 धावा संख्येची. 15 चेंडू 46 धावा. सुमित वसावाची बॅटिंग ईश्वर 11 संघासाठी विजयाच्या दिशेने वाटचाल करून देणारी आहे, कारण त्याच्या बॅट मधून मोठे फटके आले. आधी षटकार होता, आता चौकार आलाय. आणि विजय डायरेवरती थोडं दडपण जरूर असेल, कारण जेवढा धावा जास्त असतात तेवढं गोलंदाजावरती दडपण जास्त असतं. आणि आता 15 बॉल आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 46 या धावा संख्येची. गोलंदाज तयार. फटका भारी आहे, मागे ठोकलाय, खेळाडू धावतोय. पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये ठोकलाय तो चौकार. मैदानाच्या आत आग ओकत असणारी बॅटिंग करतोय तो सुमित वसावा. आणि विपक्षी टीमच्या धाबे दणाणलेत, कारण सुमित वसावाची ही चौफेर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये हाहाकार माजवतीये. आणि टोटल धावा आता इथून करायच्या देणाऱ्या 14 बॉल मध्ये त्या मात्र 42 धावा. 14 चेंडू 42 धावा संख्येची गरज आहे. प्रॉफिटेबल आहे आणि आता गेम चेंज करायची आहे. चेंडू मैदानाच्या आत येईल. चेंडू येतोय बघा, फलंदाजांकडे द्या चेकिंग साठी. 15 चेंडू 14 चेंडू आता 42 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. सुमित वसावाची बॅटिंग करतर शिवाबाई आले आणि चौकार षटकारांना सुरुवात झाली. नाहीतर आधी असं वाटत होतं 4-5 बॉल मध्ये सिंगल डबल एका ओव्हर मध्ये एकच रन होईल की काय, पण शिवाबाई आले आणि तो षटकार आला. 7 धावा झाल्या आणि त्यानंतर आता पुन्हा सुमित बॅक टू बॅक बाउंड्रीज ठोकतोय. आणि आता चौकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येतो मात्र सुमित वसावा. सुमित वसावा विजय डायरेवरती. विजय डायरेने वैयक्तिक एकट्याने 34 धावा केल्या बॅटिंग करत असताना. बॉलिंग मध्ये सध्या तरी 2 चौकार त्याने खर्च केलेत. समोर सामना करतो तो सुमित वसावा.
सुमितचा फटका हवेत आहे, पकडली आहे कॅच. गोल्डन विकेट या मॅचची विजय डारेच्या खात्यात. सुमित वसावा बिग मॅन हॅज टू डिपार्ट. मोठी विकेट आली, फ्लो मध्ये होता, फॉर्म मध्ये होता सुमित वसावा. आणि आता स्वतःवर काहीसा नाराज दिसतोय, कारण त्याला माहिती आहे की खरं तर शेवटच्या मोमेंटला त्याने फक्त बॅटला टच केलं. त्याला असं वाटलं की सर्कलच्या वरून चेंडू निघेल, पण मोठी मिस्टेक झाली. आणि सुमित वसावाची विकेट संघाला आनंद देणारी आहे, कुर्वेन जीविका 11ला. आणि धक्का आहे खरं तर ईश्वर 11 संघाला सुमित वसावाच्या स्वरूपात. धावा फलकावरती धावा आहेत, ते मात्र टोटल 18 या धावसंख्येवरती. अजूनही 42 धावांची गरज आहे येणाऱ्या 13 बॉलमध्ये. या ओव्हरचा हा विजय डारेचा शेवटचा बॉल असेल. 13 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज आहे. लास्ट बॉल बॅटला ब्रश झाला, विकेट किपरच्या आसपास आहे चेंडू. षटक समाप्त झालं. 12 बॉल 42 ची गरज आहे. 21 धावसंख्येची सरासरी ईश्वरी 11 या संघाला आता गाठायची आहे. आणि सुभाष सोनावले अर्थात तांबेसर मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत चमत्काराची अपेक्षा शिवाबाई सोनावले यांना, पण त्यांच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पोहोचलाय रोहिदास. तर रोहित आणि सुभाष सोनावले काय चमत्कार करतील हे बघायचं आहे. कुर्वेन जीविका 11 फिल्डिंग मध्ये कॉन्ट्रीब्युशन त्या संघाचं. गुरु बाबरे संघाला सध्या विजय डारेच्या सोबत लीड करत असताना नवनाथ विरले संघाच्या प्लॅनिंग मध्ये तेवढाच त्याचाही मोलाचा वाटा आहे. आणि बाकी सर्व खेळाडूंचं योगदान आहे. पण ईश्वरी 11ला सध्या 12 मध्ये 42 पाहिजेत, म्हणजे षटकार चौकार आता आलेच पाहिजेत अशी परिस्थिती आहे. इथे सिंगल डबल गेम बॅलन्स करणं अशा सर्व गोष्टींकडे जर बघितलं तर मग कदाचित एक मोठा बदल करता येणार नाही. पण मोठा बदल जर खरं तर करायचा असेल तर चौकार षटकार पाहिजेत. अमोल जाधव अंतरवरडीचा हा गोलंदाज सध्या कुर्वेन जीविका 11च्या खात्यामध्ये आला आणि चांगला टच मध्ये अमोल जाधव. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीवर आता सुभाष सोनावलेंना एक कडा प्रहार करावा लागणार आणि प्रतिकार करावा लागणार आहे तो या वेगवान बॉलरचा. 12 बॉल कंपल्सरी, आता 42 ची गरज आहे. टाय झाला तर एक पॉइंट मिळणार आहे. गोलंदाज तयार. फुल टॉस, फुल टॉस, व्हाट अ शॉट. सुभाष सोनावले यांचा हा खतरनाक करारा जवाब. आणि हा षटकार नव्हे तर पुन्हा एकदा संघ मालकांना सांगितलंय की भाई अजून आपल्या दम आहे आणि तो दम दाखवत मी 12 मध्ये 42 चेस करून दाखवणार. आणि खतरनाक शॉट आहे सुभाष सोनावले अर्थात तांबे सरांचा. जबरदस्त समोरच्या दिशेने खोलून मारलेला षटकार आहे. पुन्हा एकदा सुभाष सोनावलेंच्या बॅट मधून षटकारानंतर चौकार. कमाल धमाल सुभाष सोनावले तांबे सरांची ही धुवाधार बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये अमोल जाधव वरती 2 प्रहार. सुभाष सोनावलेची मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मध्ये फायरिंग तुम्ही बघताय. खतरनाक बॅटिंग आहे. आणि मधुकर सोनावले यांचं षटकारासाठी 100, चौकारासाठी 100 आणि मारुती क्षीरसागर यांच्याकडून सुद्धा 100 रुपये. खतरनाक षटकार चौकार दोघांसाठी 100 मधुकर सोनावलेंचे 100 मारुती क्षीरसागर यांचे. इथून मात्र चेंडू डॉट आलाय. 9 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. 9 बॉल 32. सामना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न होतोय सुभाष सोनावले अर्थात तांबे सरांकडून. आणि समोरच्या टीम वरती अजूनही दरारा कायम ठेवत असताना ईश्वरी 11 कुर्वेन जीविका 11 9 चेंडू 32 धावा त्यांना वाचवायच्या. गोलंदाज तयार अमोल जाधव. बॅटला ब्रश झाला, मागे चाललाय चेंडू. 1 रनचा कॉल आहे. 1 कंप्लीट आहे. 8 चेंडू आणि आता 31 धावांची गरज आहे. 8 चेंडू 31 ची गरज आहे. खरं तर सामना अजूनही वन साइड सामना झालेला नाहीये, कारण ईश्वर 11 जर या 2 बॉल वरती 2 चौकार किंवा षटकार खेळतीये ना तर सामना शेवटच्या ओव्हर मध्ये शेवटच्या बॉलर वरती दडपण प्रेशर बनवणारा ठरणार आहे. 8 चेंडू 31 धावांची गरज आहे. अमोल जाधव पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने बॉलिंग करतोय. फटका भारी आहे, समोर खेळलाय, उंच उंच हवेत आहे, कोणी खेळाडू नाहीये. पाठलाग सूर्य चेंडू सीमा पार. ईश्वरी 11 ची पावलं सध्या चेसिंगच्या दिशेने आहेत. आणि आता 7 चेंडू मध्ये धावा पाहिजे 27. 7 बॉल 27. सामना आता या रोहित आणि सुभाष सोनावले तांबे सरांच्या जोडीने सध्या तरी कुर्वेन जीविका 11 वरती प्रेशर आणून गेलाय.
कारण धावा येत आहेत, षटकार येत आहेत, चौकार येत आहेत. 7 बॉल मध्ये धावा पाहिजे 27. 7 बॉल 27. मैदानावरती शांतता पसरलेली आहे. कुर्वेन जीविका 11चे सपोर्टर सध्या थोडेसे का होईना पण थोडे चिंतेत आहेत, कारण ईश्वरी 11 या सामन्याचा काया पालट करू शकते का. आणि यानंतर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रांजल अनन्या 11 दिसेल. अशोक सोनावले आणि प्रमोद माळी यांचा संघ त्यांच्या विरोधात लढेल तो मात्र वैष्णवी कन्स्ट्रक्शन पहिल्यांदा बॅटिंग करेल. गोलंदाज तयार. पटका भारी आहे, हवे ते खेळाडू दूर आहे. दुसऱ्या डावाचा जरूर जरूर प्रयत्न होईल आणि प्रयत्न झालाय देखील. 2 कंप्लीट. काय रनिंग आहे तांबे आणि रोहितची. आता 6 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. 24 जरी केल्या तरी 1 पॉइंट कमावू शकतो तो ईश्वरी 11. सामना जर टाय झाला तर 1-1 पॉइंट असेल तो दोन्ही संघांना. आणि आता 6 चेंडू 25 पाहिजेत, पण 24 जरी केल्या तरी सामना टाय करता येईल. प्रांजल अनन्या 11 आणि वैष्णवी कन्स्ट्रक्शन आपण यानंतर रेडी राहा. दोन्ही टीमचे कर्णधार आपण आपल्या संघाची जबाबदारी घेऊन पुढील मॅच साठी रेडी राहा. 6 चेंडू आणि 25 या धावसंख्येची गरज आहे. टीम मीटिंग कंप्लीट झाली. चला वेग ठेवा खेळण्यावरती. 12:30 झाले. दुसरा सामना सुरू आहे, त्यामुळे प्लीज थोडा स्पीडअप सुद्धा असू द्या, कारण दिवसभरामध्ये 8 मॅच आपल्याला कव्हर करायचे. एकही सामना शिल्लक राहायला नको. आणि यानंतर संकेत सोनावले आपल्याला इन ऍक्शन दिसतील. सोमनाथ पाटील सुद्धा इन ऍक्शन दिसतील पुढच्या मॅच मध्ये. स्टायलिश प्लेयर सोमनाथ पाटील यानंतर तुम्हाला इन ऍक्शन दिसतील. सध्या कुर्वेन जीविका 11 थोडं दडपणाचं वातावरण आहे दोन्ही संघांवरती, कारण 6 चेंडू मध्ये 25 पाहिजेत. चला जास्त मीटिंग घेऊ नका विनंती करतोय. गुरुदादा आपण लवकर फिल्डिंग लावून घ्या प्लीज. आणि प्रत्येक संघाच्या खेळाडूंनी याची नोंद घ्या की 2 ओव्हर नंतर पाण्याची बॉटल तुम्हाला तयार ठेवायची आहे. 2 ओव्हर नंतर लगेच मैदानाच्या आत आपल्याला जायचंय. पाण्याची बॉटल आपल्या संघासाठी घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्याच प्लेयर वरती, याची नोंद घ्या. 6 चेंडू 25 धावांची गरज आहे. सध्या धावा फलकावरती धावा झाल्या त्या 35 आणि 6 मध्ये 25 पाहिजेत. 3 ओव्हर मध्ये 35 धावा केल्यात ईश्वरी 11 म्हणजे फाईट दमदार दिली आहे. आणि गोलंदाज आहे तो मात्र ऋतिक काळन, म्हणजे सुभाष सोनावले यांच्या अगदी समोर, म्हणजे ज्याने कित्येकदा प्रॅक्टिस मध्ये षटकार खाल्ले असे सुभाष सोनावले यांच्या बॅट मधून तो ऋतिक आलाय. पहिलाच बॉल सुभाष सोनावले यांचा फटका ऑन साइडला. पहिली धाव वेगवान घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न. काय रनिंग आहे, खतरनाक रनिंग. 2 कंप्लीट आणि तिसरी साठी फलंदाज मात्र बाद. आता नवीन फलंदाज विनोद, अर्थात सर्वांचा लाडका विनू. आणि 5 चेंडू मध्ये 23 धावांची गरज आहे. खर तर या वर्षी पुष्पा 2 भरपूर गाजला, आणि जर सिंडिकेटची सत्ता पाहिजे तर सिनूला थांबवलं पाहिजे, आणि ईश्वरी 11ला आता हरवायचं तर विनूला थांबवलं पाहिजे, अशी परिस्थिती आहे. बॅटला ब्रश झाला चेंडू खर तर थोडा खाली राहिला. 4 बॉल आता 23 धावांची गरज आहे. 4 बॉल 23. गोलंदाज ऋतिक काळन एक चांगला बॉलर आहे, त्यामुळे 4 बॉल 23. 4ही षटकार विनूच्या बॅट मधून येतील का? रेकॉर्ड जीपीएल 5व्या पर्वात विनू करेल काय बघायचंय. फुल टॉस होता. गुडगा टेक फटाका वाजवण्याचा प्रयत्न होता, पण एकाच धावेचा तो फटाका होता. आता नजर आहेत सर्वांच्या. 3 बॉल मध्ये 22 पाहिजेत. आणि सुभाष सोनावळे यांनी जर षटकार हॅट्रिक जर केली तर संघ मालक शिवाबाई सोनावले यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज इथून आता सुभाष सोनावले यांच्यासाठी आलं. 3 बॉल पाहिजेत 22. पहिलाच बॉल अगदी खोला टाकला. खरं तर भाईंनी आपलं पॉकेट खोललं होतं, पण आता 2 बॉल आणि तांबे सर बेल्स ऑफ झाले बघा.
2 चेंडू आणि आता 22, पण 2 षटकारांची अपेक्षा आहे ती मात्र खरं तर प्रेक्षकांना, कारण फलंदाज आता सामना आपल्या बाजूने खेचू शकणार नाही. सामना बराच दूर आहे. 2 षटकार जरी मारले तरी आत्माराम घोडविंदा साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. मागे टाकलाय चेंडू, वाईट बॉल. संधी निर्माण झाली आहे सुभाष सोनावले अर्थात तांबे सरांसाठी. 2 षटकार मारले तर 21 ची गरज आहे. सुशांत सांगतायत की जवळपास एका षटकारासाठी 4 व्यक्तींकडून कॅश प्राइज आहे, म्हणजे 1200 रुपयाचा मानकरी ठरू शकतो सुभाष सोनावले. क्लीन बोल्ड, दांडी गोल आणि एटीएम फुल अशी परिस्थिती. आणि आता एक चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये बल्लूची एंट्री, अर्थात सुशांतची एंट्री. बल्लू म्हटलं की या सर्वांना परिचयित असणारा असा, आणि क्लीन बोल्ड घेतली त्याच्याबद्दल आत्माराम गोडविंद साहेबांकडून बॉलर साठी आता 100 रुपयाचा कॅश प्राइज. आणि आता गोलंदाज ऋतिक साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आला आत्माराम गोडविंद साहेबांकडून. आता एक चेंडू आणि सुशांत साठी तो लास्ट बॉल आहे. फलंदाज आउट आहे, विकेट येईल ऋतिकच्या खात्यात आणि सामना संपलाय. जिंकलाय तो मात्र कुर्वेन जीविका 11. राजेश विर्ले आणि प्रकाश विर्ले यांचा संघ पहिला सामना जिंकलाय आणि शिवा